त्र्यंबकेश्वर येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साह संपन्न 9 फेब्रुवारी 2025 रोजी त्र्यंबकेश्वर येथील श्री चंद्रा लॉन्स येथे प्रबोधन विचार मंचाच्या वतीने रामाजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त व माता रमाई आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून माननीय किरणदादा मोहिते यांनी रमाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनपटाचा उलगडा करत बाबासाहेब आंबेडकरांसोबत सावलीसारखे राहण्याचे त्यांचे योगदान विशद केले। वनिताताई बागुल यांनी रामजी बाबा आंबेडकर यांनी बाबासाहेबांना दिलेल्या शिस्तबद्ध शिक्षणाचे मोलाचे महत्त्व सांगितले। कार्यक्रमाचे अध्यक्ष माधुरी सोनवणे यांनी माता रमाई यांनी लिहिलेली पत्रे वाचून दाखवत त्यांच्या विचारांना उजाळा दिलाय। प्रस्तावना रत्ना तालखे यांनी सादर केली आहे, तर आभार प्रदर्शन सरचिटणीस सोनल गांगुर्डे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी मगर यांनी उत्कृष्टरित्या केले। यावेळी अरुण शिंदे, संजय कांबळे, भागवत गांगुर्डे, रमेश पाटील गांगुर्डे, हरिमामा अंबादास पालवे, सुभाष सोनवणे, साहेबराव पालवे, रमेश जाधव, तानाजी भालेराव, हरिभाऊ आंबापुरे, प्रकाश गांगुर्डे, मधुकर कांबळे, मधुकर कडलक, राजेंद्र कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रबोधनपर कार्यक्रमातून समाज प्रबोधन व माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनाचा संदेश उपस्थितांना मिळाला। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी अरुण शिंदे, नाशिक। भीमाबाई बरोबर विवाह झाला आणि मग अशा याच्यामध्ये देखील त्यांनी मॅट्रिकची परीक्षा देऊन पदोन्नती घेतली। म्हणजे बघा, एक का परिस्थिती कारणीभूत नसते। आपण उगाचच बाऊ करतो, माझी परिस्थिती नाही, माझ्याकडे पैसे नाही। मग असं जर म्हटलं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिव्याखाली बसून त्यांनी अभ्यास नसता केला, ते घडलेच नसते। त्यांनी परिस्थितीचं कारण सांगितलं असतं आणि मग त्यांनाही त्यांच्या वडिलांच्या जीवावरती मजा मारता आली असती। असं सकू आजी नावाच्या शेजारच्या असलेल्या आजीनं रामीला सांगितलं की किराणातून काहीतरी घेऊन ये, आणि रामी जाऊन किराणातून काही वस्तू घेऊन आली। आणि म्हणून सकू आजीने एक ढबू पैसा, त्यावेळेस ढबू पैसा म्हणायचे, तो ढबू पैसा रामीला दिला। तिला आनंद झाला आणि तो ढबू पैसा घेऊन ती आईला दाखवायला आली की सकू आजीने मला बघ एक ढबू पैसा दिला। आईनं तिचा हात धरला आणि रामीच्या हातावर सपासप फटके मारले आणि सांगितलं, हा ढबू पैसा तू रघु आजीला परत देऊ नये। आपण कुणाचं काम केलं, कुणाला मदत केली म्हणून त्याची असलेली रक्कम त्याच्याकडून वसूल करायची नसते। अशा प्रकारचा लहानपणापासून संस्कार जो आहे, तो संस्कार फार काळ जरी भेटला नाही तरी रामीच्या मनावर आईने केलेले संस्कार कोरले गेले होते। या रक्मिणी